व्हायब्रंट विलेज प्रोग्राम योजनेच्या नावावरून लक्षात येतं की ही योजना डेफिनेटली गावं, खेडे, विलेज या डेव्हलपमेंटसाठी ही योजना आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, त्या योजनेच्या अगोदर इथं व्हायब्रंट हा शब्द आहे, हा काहीतरी इंडिकेट करतो. आता आपण जर अशीच योजना बघितली आणि ऑप्शन जर दिले की ही योजना देशातील सर्व ग्रामीण भागात या खेड्यांच्या विकासासाठी असेल तर जनरली साहजिक आपण एक्सेप्ट करतो, पण असं अजिबात नाही. लक्षात घ्या, तो पहिला पॉईंट. सेकंड थिंग, व्हायब्रंट विलेज प्रोग्राम म्हणलं तर मिनिस्ट्री, मंत्रालय विचारलं तर तुम्ही काय कराल? ऑब्व्हियसली ग्रामविकास मंत्रालय, कृषी, ह्या सगळ्या गोष्टी ऑप्शनमध्ये घ्याल? अजिबात नाही. त्यामुळे दोन ऑप्शन ह्या योजनेबद्दल तुम्हाला पहिल्यांदा माहिती पाहिजे, कारण व्हायब्रंट विलेज ही कन्सेप्ट नेमकी काय आपण आता बघूया. जनरली काय होतं की देशामध्ये जे काही खेडे आहेत, गावं आहेत, त्याच्या सगळ्यांचा विकास झाला पाहिजे, मान्य. पण त्यातही जर नॉर्थन साईड बघितलात तुम्ही, इंटरनॅशनल बॉर्डरला असलेली गावे, खेडे, मग ती चायनाची बॉर्डर असेल, पाकिस्तानची बॉर्डर असेल, तिथं सगळ्यात भीषण अवस्था असते ॲज कम्पेअर टू अदर विलेजेस. देशामधील जे इतर खेडे आहेत त्याच्या तुलनेत इकडं मात्र भीषण अवस्था असते. का? कारण ही इंटरनॅशनल बॉर्डर असल्यामुळे सतत काही ना काही टेन्शन्स, पॉलिटिकल काही डिस्प्यूट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. कशामध्ये? आपल्या देशामध्ये, म्हणजेच भारत चीन असेल, भारत पाकिस्तान असेल, आणि या वॉर सिच्युएशनमुळे त्या बॉर्डरवर असलेली गावे सतत तिथं टेन्शनमध्ये असतात. का? कारण कधी काही युद्ध परिस्थिती निर्माण होईल आणि कधी तिकडून इकडून सगळा हा शस्त्रास्त्रांचा मारा होईल आणि मग सगळं तिथलचं उद्ध्वस्त होऊन जाईल, ह्या भीतीखाली ते जगत असतात. अशा विलेजेसला आपण टार्गेट केलेलं आहे या योजनेमध्ये. त्यालाच आपण व्हायब्रंट विलेज हे नाव दिलेलं आहे. आणि इथं ह्याच्यात पुन्हा जर तुम्ही बघितला तर मंत्रालय कोण येतं? केंद्रीय गृह मंत्रालय. लक्षात घ्या, मोस्ट इम्पॉर्टंट. आता सुरुवात कधी झाली तर 10 एप्रिल 2023ला. मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इथं हे विलेजेसच का टार्गेट केलेत ह्याच्यामध्ये 3 अँगल लक्षात ठेवायचं. नंबर 1, आपल्याला देशातील या विलेजेसपर्यंत कनेक्टिव्हिटी असणं खूप गरजेचं आहे. का? कारण या वॉर सिच्युएशनमध्ये आपल्याला जे शस्त्रास्त्र न्यायचे असतील, सैन्य तिथं पोहोचवायचं असेल तर इन्फ्रास्ट्रक्चर किंवा रोड कनेक्टिव्हिटी चांगली असली तरच आपण तिथं लवकर पोहोचू शकू, नाहीतर अदरवाईज उशीर होईल. अशा सगळ्या कारणाने इन्फ्रास्ट्रक्चर कनेक्टिव्हिटीसाठी एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. सेकंड थिंग इज दॅट तिथं इकॉनॉमिक डेव्हलपमेंट झाली पाहिजे आणि तिथलचा जो काही समाज आहे ज्याला आपण सोशल डेव्हलपमेंट हाही म्हणतो, म्हणजे इकॉनॉमिक सोशल डेव्हलपमेंट ॲट द सेम टाइम इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फॉर दी कनेक्टिव्हिटी रिझन. अशा सगळ्या बाजूनी ही गावं, ही खेडे, ही जी विलेज आहेत ती आपल्याला डेव्हलप करायची. त्यासाठी जी स्कीम आहे त्याला म्हणायचं व्हायब्रंट विलेज प्रोग्राम. हे बघा, नॉर्दर्न साईडचे सगळे गावं, नॉर्दर्न बॉर्डर जी आहे ती, ह्याच्यामध्ये काय तिथलच्या लोकांचा राहणीमानाचा दर्जा सुधारायचा आहे. तिथलचे लोक जे मायग्रेट करतात तिथून इतर ठिकाणी. का बरं? कारण तिथं ना गुंतवणूक आहे, ना रोजगार आहे, आणि अशा सगळ्या वॉर सिच्युएशनमध्ये तिथं कोण थांबेल? तिथं ना एज्युकेशन आहे, ना हेल्थ फॅसिलिटी आहे, आणि असा सगळा हा अस्थिर भाग जो काही व्हायब्रंट असतो सतत, तिथं लोक थांबण्याला प्रायोरिटी देत नाहीत आणि मग ते इतर ठिकाणी काय करतात? मायग्रेट होतात. बरं, ह्याचा आपल्याला देशासाठी काय परिणाम होणार आहे? तर ऑब्व्हियसली अशा अस्थिर वातावरणात तिथलचे युवक जर बेरोजगार असतील तर ते नक्कीच दुसऱ्या मार्गाला जातील आणि या सगळ्या अस्थिर परिस्थितीचा आपला शत्रू राष्ट्र फायदा घेऊ शकतो. मग तिथं इलिगल ॲक्टिव्हिटी वाढतील, स्मगलिंग वाढेल. अशा सगळ्या कारणांनी आपल्याला काय करायचं आहे? ते विलेज डेव्हलप करणं गरजेचं आहे. आणि मग कुठल्या अँगलनी? इकॉनॉमिक, सोशल अँड मोस्ट इम्पॉर्टंट कनेक्टिव्हिटीच्या अँगलनी. आणि तेच हे सगळं या योजनेमधला मेन पर्पज आहे. नॉर्दर्न साईड बॉर्डर असलेली जी काही गावं आहेत ह्याच्यामध्ये स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवणे, म्हणजे तिथलच्या वेगवेगळ्या सुविधा देणे त्यांना, मायग्रेशन थांबवणे, आणि मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर सिक्युरिटी पर्पज हा तिथलचा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आणि मग राज्य कुठली आहेत? तर ही सगळी अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, लडाख हे असे सगळे एरिया आहेत. ह्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यात हे 4 राज्य एक केंद्रशासित प्रदेश ठेवलेलं आहे. जसं परिस्थिती बदलत तसतसे परत सरकारने अजून इतर राज्य, इतर खेडेगावं त्याच्यामध्ये इन्क्लूड केले आहेत. तो आपण डिटेल नंतर त्याच्यामध्ये बघूयात. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की ही सगळं व्हायब्रंट विलेज प्रोग्राम जे आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करतोय, पण नेमकं त्याच्यात काय काय करणं अपेक्षित आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. मोस्ट इम्पॉर्टंट, रोड कनेक्टिव्हिटी सगळ्या ऋतूमध्ये तिथं असली पाहिजे. असं नाही की ठराविकच ऋतूमध्ये आपण जाऊ शकतो, बाकीच्यात नाही. त्यामुळे ऑल वेदर रोड कनेक्टिव्हिटी, परत पिण्याचं पाणी, वीज पुरवठा, रिन्युएबल एनर्जीचे काही अजून सोर्सेस, आणि मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर हा मोबाईल आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी. पुन्हा अजून टुरिझमलाही चालना देण्यासाठी कौशल्य विकास असेल, सक्षमीकरण करणे, विशेषतः वुमन अँड यूथ आणि इतर काही कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल, SHG असेल, त्यांच्यामार्फत तिथे डेव्हलपमेंटला चालना देणे. लक्षात घ्या, इथं यूथ हा शब्द टार्गेट केलेला आहे. आताच आपण बघितलं बांगलादेशमध्ये किंवा इतर काही देशामध्ये काय झालेलं आहे. सो तशी परिस्थिती निर्माण होऊ नये. आणि ट्रिगर पॉईंट हा काय असतो? बॉर्डर एरिया असतो, आणि तो आपल्याला सेफ ठेवणं गरजेचं आहे. आणि मग बॉर्डर एरियामधले असलेले काही गावं आहेत, आपले रिजन आहेत, ते आपल्याला सगळ्या बाजूने जर स्ट्रॉंग ठेवलेत, तिथलच्या लोकांना जर तिथंच रोजगार मिळाला, तिथंच शिक्षण मिळालं, तिथंच आरोग्याच्या सुविधा मिळाल्या, प्रॉपर कनेक्टिव्हिटी मिळाली भारताच्या इतर रिजनसोबत, तर ते लोक तिथंच राहतील, गाव सोडून जाणार नाहीत. आणि ह्याचा फायदा आपल्या भारत सरकारला काय होतील? कारण ते भारतीय लोक असल्यामुळं त्यांना सगळा जो काही आपला तिथलचा काय म्हणतो आपण भाग आहे तो माहिती असतो, आणि काही इलिगल ॲक्टिव्हिटी झाल्यास तर ते भारत सरकारला माहिती देऊ शकतात. कारण ते आपल्या देशाच्या प्रती तिथं त्यांना काहीतरी देणं लागतं, ते अशी भावना ठेवतील आणि मग तिथलच्या कुठल्याही ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या करणार नाहीत जर त्यांना सगळ्या सुविधा दिल्या तर. अशा सगळ्या अँगलनी विचार करून ही सरकारने योजना तयार केली आहे. आणि मग ह्या सगळ्या योजनेमागे
विलेज हा जरी शब्द असेल तर लक्षात ठेवायचा फक्त नॉर्दर्न साईड बॉर्डर एरियाचे विलेज, आणि मग त्यातही मंत्रालय कुठलं तर गृह मंत्रालय हे सुरू करतं. अशा पद्धतीनं दिस इज ऑल अबाउट व्हायब्रंट विलेज प्रोग्राम. आणि त्यातही तुम्हाला हे इथं लक्षात येईल हे व्हायब्रंट विलेज, त्याच्यामध्ये आपल्याला एवढ्या सगळ्या सुविधा त्यांना द्यायच्या. त्याच्या मागचं रिझनही कळालं, त्याचा ऑब्जेक्टिव्हही कळाला, आणि त्या नावावरून जी काही आपली गफलत झाली असती परीक्षेमध्ये तीही आता होणार नाही. अशा पद्धतीनं सगळ्या मॅक्झिमम ज्या योजना आपल्या इम्पॉर्टंट आहेत त्या आपण घेणार आहेत. त्यामुळे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. लाईक, शेअर्स आणि कमेंट तुमच्या नक्की मेन्शन करा. याच पद्धतीनं एक्झाम ओरिएंटेड कंटेंट जास्तीत जास्त आपण इथून पुढे घेऊयात. सो थँक्यू सो मच.